नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी प्रज्ञा पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर सकाळ सकाळी आम्ही एवढं छान रेडी होऊन कुठे निघालो आहे, तर आम्ही 2 दिवसाच्या ट्रिपसाठी अलिबाग येथे निघालो होतो. आमच्याबरोबर यांचे एक मित्र आणि त्यांची फॅमिली होती. असं मिळून आम्ही 6 जण होतो आणि आम्ही निघालो होतो. त्यामध्येच टनेलमध्ये हा खूप छान व्ह्यू होता. छान वाटला म्हणून तो कॅप्चर केला. तर ट्रिप म्हणजे दैनंदिन जीवनातून आपल्याला थोडा विरंगुळा मिळण्यासाठी केलेला प्रवास. तर हा प्रवास आमचा सकाळी लवकर सुरू झाला होता. त्यामुळं एका ठिकाणी नाश्त्यासाठी थांबलो होतो लोणावळ्यामध्ये. तर आमच्याबरोबर लहान मुलंही असल्यामुळं ती पण भूक करत होती. म्हणून मग एका छान रेस्टॉरंटमध्ये आम्ही नाश्त्यासाठी थांबलो. रेस्टॉरंट खूप छान होतं आणि क्वालिटी पण छान होती, पण प्राईस जरा जास्तीच होत्या. पण असो, सुरुवात तर चांगली झाली होती. त्यामुळं आम्ही तिथं थांबलो होतो. रोड साईडलाच रेस्टॉरंट असल्यामुळं आम्ही पटकन गेलो तिथं. तर आम्ही छानपैकी मेदूवडा, कोणी पावभाजी, मिसळ, इडली असं काही काही ऑर्डर केलं होतं. त्यानंतर मस्त नाश्ता केला आणि पुढच्या प्रवासाला लागलो. तर प्रवास चालू झाल्यानंतर मस्त गप्पा रंगल्या होत्या. त्यामुळे कसा वेळ गेला ते कळलं नाही. त्यानंतर इथं पुढं घाटामध्ये आलो होतो. तर या घाटामध्ये दोन्ही रोड एकत्र झाले होते आणि इथं हा थंब पॉईंट पण होता, म्हणून तिथं थोडा वेळ थांबलो. म्हटलं वातावरण खूप छान होतं आणि बरेच लोक तिथं थांबले होते आमच्याबरोबर, म्हणून मग तिथं थोडंसं थांबलो होतो फोटोशूटसाठी. पण विशेष काही एक व्हिडिओ फक्त घेतली. फोटो काही व्यवस्थित येत नव्हते ऊन असल्यामुळं. त्यामुळे जास्ती वेळ थांबलो नाही आणि पुढे पण आम्हाला उशीर झाला असता जायला. त्यामुळं आम्ही पटकन तिथून निघालो. पण व्ह्यू खूप छान होता, तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये. आणि थोडंसं अधूनमधून उतरलं की जरा पाय पण मोकळे होतात आणि कंटाळा येत नाही प्रवासाचा, असं थांबत थांबत प्रवास केल्यामुळं. त्यामुळे तिथे थोडा वेळ आम्ही टाईम स्पेंड केला. त्यानंतर पुन्हा गप्पा सुरू झाल्या आणि पुन्हा प्रवास सुरू झाला. त्यानंतर पुढं जराशी झाडी लागली की आम्हाला असं थोडंसं कोकणात आल्याचा फील आला. थोडंसं हिरवंगार दिसायला लागलं की, कारण तेव्हा आम्ही रायगड जिल्हा क्रॉस केला होता आणि त्यामुळे जरासा छान व्ह्यू दिसत होता आणि त्यामुळे छान पण वाटत होतं. खरं तर आहे ना, रोजच्या धकाधकीच्या जीवनातून ज्याला विरंगुळा पाहिजे ना, त्याने नक्की कोकणात जावं. खरंच खूप छान अनुभव आहे कोकणात. कोकण म्हणजे नुसता भूभाग नाही, तर निसर्गाने उधळलेलं एक स्वप्नच आहे. कोकणात गेल्यावर काय अनुभवाल तर निळाशार समुद्र लाटा, हिरवागार डोंगर रांगा, नारळ सुपारीच्या बागा आणि मातीशी नातं जपणारी साधी अशी माणसं, हे मिळून कोकण बनतं. कोकण पाहायचं नसतं, तर कोकण हे अनुभवायचं असतं. त्यामुळं आम्ही तर दरवर्षी कोकणात जायचा प्रयत्न करतो. म्हणजे मला तरी जास्त इंटरेस्ट नाही, पण यांना कोकणात जायला फार आवडतं. आम्ही दरवर्षी कोकणात एका तरी बीचवरून जाऊन येतोच आणि आल्यानंतर पण खूप छान असं अनुभवायला मिळतं इथं. तर ज्याला खरंच निसर्ग अनुभवायचा आहे त्यांनी नक्की कोकणात जावं, असं मला वाटतं. त्यानंतर आम्ही खूप वेळच्या प्रवासानंतर कंटाळा आला होता, म्हणून थोडंसं म्हटलं फ्रेश व्हावं. त्यासाठी आम्ही छान अशा रूम घेतल्या होत्या. तर तिथं तिथं हा मस्त फिश टँक होता. मग फिश टँक असल्यावर मुलांचा आनंद काय, तिथून त्यांना यायचंच नव्हतं वरती फ्रेश व्हायला पण. तिथं थोडा वेळ थांबलो. थोडा वेळ नाही, बराच वेळ तिथं पण घालवला मुलांनी. त्या दोघांनाही खूप आवडले होते फिश आणि त्यांना काही तिथून निघायचंच नव्हतं. तरी पण त्यांना बळच वरती आणलं आणि मग त्यानंतर आम्ही दोघं पण फ्रेश झालो. आमचंही आवरलं आणि त्यांच्या फ्रेंडचंही आवरलं आणि त्यानंतर आम्ही निघालो अलिबाग बीचला जाण्यासाठी. जाता जाता ही पाणीपुरी दिसली फ्लेवर्डवाली, म्हटलं ती खावी. छान होती पाणीपुरी, छान लागली. आणि त्यानंतर मग आम्ही पुढे अलिबाग बीचवर जायला निघालो. तर खरं तर 5-5:30 वाजता आम्ही बीचवर निघालेलो, कारण आम्हाला सनसेट पॉईंट बघायचा होता. आणि हा बीच खेळण्यासाठी मुलांना एवढा काही स्वच्छ नव्हता. तरी खेळली मुलं, पण एवढं काही मातीशी खेळू दिलं नाही, कारण गर्दी पण खूप होती सॅटर्डे संडे असल्यामुळं आणि बीच थोडासा हे पण होता, खराब होता. आतमध्ये खूप छान बीच होता, पण अलीकडे सगळ्यांनी गर्दी केली होती बीचच्या एंट्रीला. मग काही वेळाने आम्ही छान पुढं गेलो. मग छान वाटलं. काही आम्ही राईड्स पण घेतल्या इथं. बीचवर आहे ना, खाण्यासाठी अजिबात योग्य काही नाही आहे. खरंच बीचवर कधीच कुणी काही खाऊ नये असं आम्हाला तरी वाटतं. आम्ही एक चहा घेतला, पण त्यातून एवढे वाईट अनुभव आले की तुम्हाला सांगते, तुम्ही जर फिरायला जाणार असाल तर बीचवर काय खायची अपेक्षा ठेवू नका. अजिबात काही चांगलं भेटत नाही. आणि मग त्यानंतर असा बीचचा व्ह्यू होता. तर तिथून
कुलाबा किल्ला हा खूप जवळ होता आणि बोटिंगने त्या किल्ल्यावर जायचं होतं. पण आम्ही सनसेटच्या टाईमला आलो त्यामुळं बोटिंग बंद झालं होतं. 5-5:30 नंतर ते बोटिंग बंद करतात, त्यामुळं आम्हाला काही त्या किल्ल्यावर जायला आलं तर नाही. हा होता अलिबाग बीच. अलिबाग बीच हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तर तो मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटरवर पसरलेला आहे. तिथं सनसेट व्ह्यू खूप छान बघायला मिळतो आणि सनसेट व्ह्यू बघायचा असेल तर संध्याकाळी 5:30 नंतर किंवा 5 नंतर ते 7पर्यंत हा व्ह्यू बघायला मिळतो. या वेळेत नक्की या बीचवर जावं. तर या बीचपासून कुलाबा किल्ला थोड्याच अंतरावर आहे. तिथं बोटनी जाता येते. हे समोर जे दिसतंय ना तो किल्ला आहे, पण 5 नंतर तो किल्ला बंद होतो आणि त्यामुळं तिकडे जाऊन देत नाहीत. आणि त्यामुळं जर तुम्हाला कुलाबा किल्ला बघायचा असेल तर तुम्ही बीचवर लवकर जाऊ शकता आणि किल्ला बघू शकता. आम्हाला नव्हतं माहिती की ते किल्ला पण बघायला आहे. तिथं गेल्यावर आम्हाला समजलं, पण आम्ही लेट आलो होतो. खरं तर आम्ही सनसेटच्या हिशोबाने आलो होतो, कारण सनसेटला फोटो पण खूप छान मिळतात आणि व्ह्यू पण बीचवर खूप सुंदर असतो. त्यामुळं बीचवर जर जायचं असलं ना तर सनसेटच्याच टायमिंगला जायचं. खूप छान व्ह्यू असतो. आणि त्यानंतर मग काही फोटो घेतले, व्हिडिओ घेतले छान छान. त्यानंतर थोडंसं फिरलो बीचवर आणि तिथं या शिंपल्यांपासून बनवलेल्या वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या वस्तू होत्या. खूप छान होत्या, म्हणजे ज्यांनी पण कोणी बनवल्या होत्या ना, कलाकारी खूप सुंदर केलेली होती. पण थोड्या वस्तू कॉस्टलीच होत्या. ठीक आहे, पण हे शंख वगैरे खूप छान होते, बघण्यासारखे होते. काही घेतलं नाही आम्ही विशेष तिथून, फक्त बघून आलो सगळं. त्यानंतर मग काही फोटो सेशन झाला, फोटो काढले. बीचवर खूप गर्दी होती सॅटरडे संडे असल्यामुळं, आणि ते लोक बोलले की इथं फक्त सॅटरडे संडेच गर्दी असते, तुम्ही असं आधीमध्ये आला तर इथं कोणच दिसणार नाही बीचवर, फक्त सॅटरडे संडे. तिथला सीझन पण सॅटरडे संडेच असतो. त्यानंतर आम्ही सायकलवरनं एक राईड घेतली. भीती वाटत होती खूप पडायची, पण छान वाटलं. चालूमध्ये मोबाईल पकडता येत नव्हता, त्यामुळं बसल्यावर थोडा वेळ घेतली. आता आम्ही सायकल राईड मारली आहे म्हणल्यावर याला पण राईड पाहिजे होती, मग यांनी ह्या गाडीची राईड घेतली. खूप छान वाटलं, खूप छान अनुभव होता. मुलांनी खूप एन्जॉय केला. आणि जेव्हा कुठं जातो आणि दुर्वांश आमचा एन्जॉय करतो ना, तेव्हा आम्हाला असं भारी वाटतं की बाबा गेल्याच वर्षी काहीतरी फायदा झाला, की म्हणजे त्यांनी तरी आनंद घेतला असं वाटतं. त्यानंतर आपल्या चॅनलचं नाव इथं मी वाळूत लिहिलं होतं, प्रज्ञाच डेली ब्लॉग. अजून आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओ रेग्युलरली बघत जा आणि लाईकही करत जा. आणि मग त्यानंतर फ्रेश होऊन तिथून निघालो होतो. तिथं एक कॉन्सर्ट होता, तिथं थोडा वेळ थांबलो, पण तो चालू व्हायला खूप टाईम लागणार होता. तर सॉन्ग वगैरे डान्स वगैरे होते, पण खूप वेळ लागला असता आणि कंटाळा पण आला होता, त्यामुळे आम्ही नाही थांबलो. त्यानंतर या हॉटेल सन्मानमध्ये आम्ही गेलो होतो जेवायला. हे हॉटेल आम्ही सर्च केलं होतं, तर व्हेज नॉनव्हेजसाठी खूप छान हॉटेल होतं असं आम्हाला रिव्ह्यूज आले, त्यामुळं आम्ही तिथं गेलो. पण नॉनव्हेज एवढं काही खास नव्हतं, व्हेज छान होतं. नॉनव्हेजमध्ये पापलेट छान होतं, पण त्याच्याबरोबर जे रस्सा दिलेला त्याला एवढी काही टेस्ट नव्हती म्हणावं अशी, पण छान अनुभव होता. आणि हॉटेल पण खूप असं प्रशस्त सुंदर होतं, बघण्यासारखं होतं. तर अशा पद्धतीनं आम्ही कोकणातला पहिला दिवस घालवला. त्यानंतर सगळ्यांनी मिळून मस्त असं जेवणावर ताव मारला. भूक लागलेली, मस्त पोटभर जेवलो छानपैकी. आणि त्यानंतर मग पुन्हा रूमवर गेलो.
तर अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.